नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत रसग्रहण या टॉपिकमध्ये नेमकं काय काय करायचं आहे. ॲज यू नो की रसग्रहण हा तुम्हाला 4 गुणांसाठीचा टॉपिक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी लिहायच्या असतात. एक तर आशय सौंदर्य, दुसरं म्हणजे काव्य सौंदर्य आणि तिसरं म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. ओके, सो हे 3 लिहिलं तरच तुम्हाला या ठिकाणी 4च्या आसपास म्हणजे 3.5 वगैरे मार्क मिळू शकतात जर तुम्ही योग्य लिहिलं असेल तर. सो हे 3 लिहिणं कंपल्सरी आहे आणि लिहितानाही तुम्हाला कसं लिहायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आशय सौंदर्य हा शब्द लिहायचा आहे. आशय सौंदर्य. ओके, याच्या खाली तुम्हाला करायचे आहे अंडरलाईन आणि मग पुढे 2 कॉलन म्हणजे 2 डॉट देऊन तुम्हाला याच्या पुढे लिहायचं आहे जे काही आशय सौंदर्य असेल ते. आता आशय सौंदर्यामध्ये आपण बेसिकली काय लिहितो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ती कविता आणि त्या कवीचं नाव, कवी असेल किंवा कवयित्री असेल त्यांचं नाव. फॉर एक्झाम्पल वस्तू कविता असेल तर वस्तू या कवितेमध्ये कवी द भा धामनसकर यांनी काय केले. मग आता काय केलंय हे काय येणार आहे कवितेचा विषय. मग सपोज की वस्तू या कवितेमध्ये कवी द भा धामनसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात हे या कवितेमध्ये मांडलेलं आहे. ओके, काय मांडलेलं आहे की विषय काय आहे कवितेचा की निर्जीव वस्तूंनाही सजीवांसारख्या भावना असतात किंवा सजीव प्राणी मित्रांसारख्या भावना असतात. ओके, हा झाला कवितेचा विषय. मग मध्यवर्ती कल्पना काय आहे की मग त्या वस्तू कशा असतात हे त्यांनी सांगितलंय की त्या वस्तू संवेदनशील असतात, त्या वस्तूंना आपण सहानुभूतीने समजून घेतलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी काय आहेत मध्यवर्तीय कल्पना. अगेन संदेशमध्ये पण काय येणार आहे की वस्तूंना आपण प्रेमाने वागवलं पाहिजे. मूल्यांमध्ये पण सेम तेच येणार आहे. सो तुम्ही बेसिकली यामधले कुठलेही 1-2 टॉपिक आशय सौंदर्यामध्ये कव्हर करू शकता. विषय लिहिणं कंपल्सरी आहे. बाकी त्या कवितेमध्ये मूल्य असेल तर मूल्य लिहायचं आहे. कवितेमधून मिळणारा काही अनुभव असेल तर 1-2 ओळीमध्ये थोडक्यात लिहायचं आहे. मग बेसिकली आशय सौंदर्य केवढं असायला पाहिजे तर 3 ते 4 ओळीं एवढं असायला पाहिजे आशय सौंदर्य. याच्यामध्ये कवीचं नाव आणि कवितेचं नाव हे लिहिण्यामध्येच एक ओळ आरामात जाते, कारण या कवितेमध्ये या कवींनी वगैरे जे असेल ते याच्यामध्ये एक ओळ आरामात जाते. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला सेम कंटिन्यू करत लिहायचं आहे त्याच ओळीमध्ये किंवा खालच्या ओळीमध्ये की त्या कवींनी त्या कवितेमध्ये थोडक्यात काय मांडलंय ते एका ओळीत लिहायचं आहे किंवा एका सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे की मग त्याच्यामधून ते काय संदेश देऊ इच्छितात की आपण वस्तूंशी प्रेमाने वागलं पाहिजे किंवा वस्तूंना आपण सहानुभूतीने समजून घेतलं पाहिजे असं त्यांनी त्या कवितेमध्ये मांडलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे किंवा चित्रित केलेलं आहे. ओके, बस एवढंच तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. फक्त यासाठी तुम्हाला जेवढ्या काही कविता आहेत त्या कवितेचे कवी कवयित्री यांची नावं माहिती असायला पाहिजेत. त्या कवितेमध्ये साधारणतः काय सांगितलंय हे एका ओळीमध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये तुम्हाला ते स्पष्ट करता आलं पाहिजे. हे असणार आहे आशय सौंदर्यामध्ये. ओके, हे तुम्हाला 3 ते 4 ओळींत संपवायचं आहे. खूप मोठं लिहूनही काहीच उपयोग नाहीये, कारण तुम्हाला साधारणतः मार्क यासाठी 4 आहेत. सो याच्या 3 ओळी, याच्या 3 ओळी, याच्या 3 ओळी मध्ये कुठेतरी तुम्ही व्यवस्थित सगळं लिहिलंय की नाही, ग्रॅमॅटिकली काही मिस्टेक्स वगैरे आहेत का, यासाठी एखादा गुण तुम्हाला त्या ठिकाणी ऍड होतो. ओके, नेक्स्ट आहे काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्य म्हणजे कवितेबद्दल लिहिलं गेलं पाहिजे. सो हे थोडंसं मोठं असतं, म्हणजे साधारणतः तुम्हाला या ठिकाणी 7 ते 8 ओळींचंही लिहावं लागेल. हे लिहिल्यानंतर ओळ वगैरे काही सोडायची गरज नाहीये. सपोज की आशय सौंदर्य या ठिकाणी या ओळीवरती संपलं की तुम्हाला खालच्या ओळीपासून काव्य सौंदर्य स्टार्ट करायचं आहे. ओके, तुम्हाला हवा असेल तुम्ही ओळ सोडू शकता, बट काही कंपल्सरी नाहीये. आशय सौंदर्य या ठिकाणी तुम्ही झाल्यानंतर खाली काव्य सौंदर्य स्टार्ट करणार आहात. काव्य सौंदर्याच्या खाली जस्ट अधोरेखन करायचे, कारण तो मेन पॉईंट आहे किंवा मेन टॉपिक आहे. हवं तर तुम्ही याला पेन्सिलने बॉक्सही करू शकता आणि इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. काव्य सौंदर्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचंय, त्या कवितेमध्ये कोणता अलंकार वापरला आहे का. बऱ्याचदा अलंकार वापरलाही असतो, नसतोही वापरलेला, किंवा तुम्हाला माहिती नसेल तुम्ही तो नाही मेन्शन केला तरी पण चालेल. रस कोणता वापरलेला आहे तो तुम्हाला माहिती असेल तर लिहायचा आहे. वीररस असेल, रौद्र रस असेल, व्हॉटेवर जो रस असेल तो. विविध कल्पना कोणत्या मांडलेल्या आहेत कवींनी त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल काव्य सौंदर्यामध्ये जर आपण वस्तू कवितेमधलं लिहायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल त्यांनी सुरुवातीला असंही सांगितलंय की जे मनुष्य आहेत तर ते वस्तूंना निर्दयपणे वागवतात किंवा त्यांना ते सजीव मानतच नाहीत. ओके, सो ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे, कारण ते एक एक्झाम्पल आहे ना की कवींना ही कविता का लिहावीशी वाटली किंवा का सुचली किंवा त्यांना त्या कवितेमधून काय मांडायचंय. तर बेसिकली बरेचसे लोक जे वस्तूंना निर्दयपणे वागवतात किंवा त्यांना सजीव मानतच नाहीत, पण मग कवी काय सांगतात की त्यांना मन नसेल किंवा त्यांना जीव नसेल किंवा त्यांना मनही नसेल, पण म्हणून का आपण त्यांना कठोरपणे वागवायचं का. तर बेसिकली हे जे आहे हे सगळं तुम्हाला काव्य सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. ओके, त्यासोबतच त्याच्यामधून एक छानसा संदेश मिळतो किंवा एक छानशी भावना व्यक्त होते की आपण वस्तूंना पण जर चांगल्या पद्धतीने किंवा आपुलकीने सामंजस्याने जर वागवलं तर त्याही आपल्याला प्रेम देतील, आपल्याला माया देतील. सो हे सगळं कशामध्ये येणार आहे, काव्य सौंदर्यामध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे भाषिक वैशिष्ट्य किंवा भाषिक सौंदर्य. आता याच्यामध्ये काय येणार आहे की कवींनी त्याच्यामध्ये कोणतं वृत्त किंवा ती कविता कोणत्या वृत्तामध्ये लिहिलेली आहे. अगेन काव्य सौंदर्य झाल्यानंतर तुम्ही सेम एक ओळ वगैरे काही न सोडता जस्ट भाषिक सौंदर्य किंवा भाषिक वैशिष्ट्य स्टार्ट करणार आहात.
आणि हे साधारणतः 3 ते 4 ओळींचंच असेल. हे छोटं असलं तरी पण चालतं, कारण प्रत्येक कवितेमधून तुम्हाला लिहिता येईलच असं काही नाहीये किंवा आठवेल असं पण काही नाहीये. आठवत असेल तर वेल अँड गुड. सो या ठिकाणी बेसिकली काय लिहायचंय, वृत्त कोणतं वापरलंय ते लिहायचंय. आता वस्तू ही कविता मुक्त छंदामधली आहे, कोणतंही वृत्त नाहीये. सो तुम्हाला ते मेन्शन करायचंय की ही मुक्त छंदामधली आहे. ओके, सिंपल. कोणतेही वृत्त नाही या ठिकाणी. मुक्त छंद असेल किंवा मुक्त शैली असेल. ओके. त्यासोबतच नेक्स्ट, यातली भाषा तुम्हाला समजली आहे का? भाषा समजण्याजोगी आहे का की अवघड आहे? तर ते तुम्हाला काय वाटेल ते यामधून मेन्शन करणार आहात किंवा या पॅरेग्राफमध्ये घेणार आहात. त्यासोबतच बोलीभाषा वापरली असेल तर ती तुम्हाला समजली आहे का? किंवा ती बोलीभाषा त्यांनी जे वापरलेली आहे ती तुम्हाला कळली आहे का? हे तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. अगेन, कवितेला लय आहे का? नादमाधुर्य आहे का? हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करणार आहात. ओके. सोबतच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेवटी कवी असं म्हणतात की माणूस आणि वस्तू यांच्यामध्ये एक छान असं अतूट नातं आहे आणि ते आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. ओके. सो ते तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता की ते किती चांगल्या पद्धतीने किंवा किती जिव्हाळ्याने कवींनी यामधून मांडलेलं आहे, हे तुम्हाला भाषिक सौंदर्यामध्ये ऍड करायचंय. ओके. सो अगेन, तुम्हाला जर याचा एखादा नमुना हवा असेल तर मी टेलिग्रामवरती तो अपलोड करेन, तुम्ही त्यामधून चेकआउट करू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा प्रश्न अटेम्प्ट करणार आहात. या प्रश्नामध्ये तुम्हाला साधारणतः 3 गुण तर मिळतातच जर तुम्ही व्यवस्थित 3ही पॉईंट्स लिहिले असतील तर, आणि एखादा गुण तो ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स असतील तर जातो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी 3.5 तरी मिळतातच. ओके. पण आउट ऑफ 4 मार्क या ठिकाणी मिळणं थोडंसं मुश्किल आहे, कारण ऑब्व्हियसली मराठी भाषा आहे. तुम्हाला एकदम परफेक्ट उत्तर लिहावं लागेल. अजिबात खाडाखोड न करता, ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स न करता जर तुम्ही लिहिलं तर 4 मार्क्स देखील मिळू शकतात. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जास्त काही टेन्शन घेऊ नका या प्रश्नाचं. फक्त तुम्हाला कवींचं नाव, कवितेचं नाव नीट लक्षात ठेवायचंय, कारण त्याची मिसळ अजिबात करायची नाहीये. आणि अगेन, ऍटलिस्ट तुम्हाला एका ओळीमध्ये त्या कवितेमध्ये काय मांडलंय हे लिहिता आलं पाहिजे. ते झालं तुमचं आशय सौंदर्य. कवितेमध्ये काय मांडलंय ते तुम्हाला लिहायचं आहे काव्य सौंदर्यामध्ये. आणि कवितेमध्ये कशी भाषा वापरलेली आहे ती तुम्हाला समजली आहे का? वृत्त असेल तर मेन्शन करायचंय, नसेल तर ती मुक्त छंदामधली कविता आहे. त्यासोबतच कुठलं एखादं महत्वाची ओळ किंवा जसं की या कवितेमधून नात्याबद्दल सांगितलेलं आहे वस्तू आणि मनुष्याच्या, तर ते तुम्ही वस्तू कवितेसाठी वापरू शकता. सो हे येणार आहे शेवटी भाषिक वैशिष्ट्यामध्ये. बस संपलं. सिंपल क्वेश्चन आहे हा. जास्त याच्यामध्ये टेन्शन नाही घ्यायचंय. फक्त एवढंच की खाडाखोड करू नका आणि बरोबर लिहा कवींची नावं, कवितेची नावं आणि विषय. ओके. सो हे याच्यामधलं मेन आहे. आणि या मुद्द्यांना अंडरलाईन किंवा स्क्वेअर करायला विसरू नका, कारण हा मेन आणि महत्वाचा मुद्दा आहे. सो हे उठून दिसलं पाहिजे की तुम्ही 3 मुद्दे तरी ऍटलिस्ट फॉलो केलेले आहेत, जे बोर्डाने सांगितलेले आहेत ते, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते फक्त स्पष्ट करायचे पुढे. ओके. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अजून बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करत आहे, सो ते येतीलच हळूहळू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.